रामकृष्ण हरी. आषाढी वारी सुरू झालेली आहे आणि वातावरण सगळ्या महाराष्ट्रामध्ये अतिशय भक्तिपूर्ण असं आहे. पालख्या संता माऊलींच्या जागोजागीहून निघालेल्या आहेत. ज्ञानोबा माऊलीची पालखी आळंदीहून आलेली आहे. तुकाराम महाराजांची पालखी देहूहून प्रस्थान झालेलं आहे. याशिवाय महाराष्ट्रभरातून संत महंतांच्या पालख्या पंढरीकडे येत आहेत. आणि आज आम्ही आहोत पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरामध्ये, जिथे मंदिर समितीचे अध्यक्ष गहिनीनाथ महाराज जे आहेत औसेकरजी, ते आपल्या सोबत आहेत. सहअध्यक्ष महाराज, आपलं खूप खूप स्वागत. नमस्कार. मोरे दादा, शिवाजीराव मोरे दादा आहेत, जे या मंदिर समितीचे सदस्य तर आहेतच, याशिवाय वृक्षदायीच्या माध्यमातून हरित वारीचं एक व्रत त्यांनी आपल्या हाती घेतलेले. दादा, तुमचंही स्वागत. आणि प्रकाश महाराज सुद्धा आपल्या सोबत आहेत. प्रकाश महाराज, आपलंही खूप खूप स्वागत. महाराज, आपल्याकडे पहिल्यांदा येते रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तुमचं कीर्तन हे फक्त जुन्या पिढीला नव्हे, तर नव्या पिढीला सुद्धा तुम्ही हसत खेळत भक्तिमार्ग शिकवता. आज आपण या पंढरपूरच्या पांडुरंगाच्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत. तुमचा एक कीर्तनकार, प्रवचनकार ते अध्यक्ष, हा जो प्रवास आहे हा कसा झाला? मला लहानपणापासूनच आध्यात्मिक क्षेत्राची फार मोठी आवड होती आणि गेल्या 250 वर्षापासून माझ्या घराण्यामध्ये वारकऱ्यांची सेवा, कीर्तन, भजन, प्रवचन आणि आमच्याकडे श्री क्षेत्र औसा येथे स्वयंभू श्री विठ्ठलाची मूर्तीचं मंदिर आहे. त्याला महाराष्ट्र शासनानं ब वर्गाचा दर्जा दिलेला आहे. रोज किमान हजारो वारकरी येऊन त्या विठ्ठल मंदिरात दर्शन घेत असतात. त्यामुळे एकतर विठ्ठलाच्या सेवेची ओढ लागलेली आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, आमचे वडील आम्हाला सद्गुरू ज्ञानेश्वर महाराज नेहमी सांगायचे, आयुष्यात सगळं व्यर्थ जाईल पण वारकऱ्यांची केलेली सेवा ही कधीही व्यर्थ जाणार नाही. त्यामुळे मला अतिशय मनात खूप मोठा आदर निर्माण झाला आणि माझ्या वडिलांनी लहानपणीच मला वारकऱ्यांच्या उष्टी पत्रावळी उचलायला लावली. त्यामुळे मला आज या मंदिराचं सहअध्यक्षपद मिळालं असं म्हटलं तर वावग होणार नाही. महाराज, आपल्याकडे मठाधिपती पद सुद्धा आहे औस्याचा, जो श्रीनाथ हे आहे त्याचा. तर पहिली वारी कधी केली आठवतं का? मी पहिली पंढरपूरची वारी 1969 साली केली. ज्यावेळेस आमचा औसा पंढरपूर येथे उद्धव घाटला आमचा मठ आहे, औसेकर महाराज मठ म्हणून. त्यावेळेस आमचे वडील उद्घाटनासाठी पुढे आले होते. मग घरातून कोणीतरी वारीला पाहिजे होता. त्यावेळेस मी 7वीत होतो आणि 10 वर्षाचा होतो. त्यावेळेस मी पहिली पंढरपूरची वारी केली. ती आजपर्यंत माझ्याकडे चालू आहे वारी. अखंड वारी चालू? अखंड वारी चालू आहे. शिवाजी दादा, तुम्ही वारीच्या सोबत एक व्रत घेतलेला आहे. एकतर मंदिर समितीवर सदस्य आहातच तुम्ही. काय काय बदल आता एक होत आहेत सगळे, कारण नवीन नवीन काळ बदलतोय, वारकऱ्यांची संख्या सातत्याने वाढते, प्रशासनावर पण एक मोठा त्याचा बोजा असतो सगळा. तर काय काय बदल नेमके होत गेले? प्रामुख्याने महत्वाचा बदल म्हणजे पूर्वी एक 25-30 वर्ष अगोदरची वारी सुद्धा मी पाहिलेली आहे आणि आता सुद्धा पाहतोय. 25-30 वर्षापूर्वी एक म्हणजे वानप्रस्थी आश्रमी हे वारीमध्ये जास्त असायचे. वयस्कर लोक, बाबा आता संसार संपलेला आहे, चला वारीला. पण आत्ताचा जो बदल आहे त्याच्यामध्ये तरुण आणि तरुणांची संख्या जास्तीत जास्त आहे. हे म्हणजे आशादायक आहे आपल्या वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने, महाराष्ट्राच्या दृष्टीने, की तरुणांना सुद्धा वारीची ओढ लागलेली आहे. हा सगळ्यात मोठा बदल आहे. महाराज, प्रकाश महाराज, आपण पण मंदिराच्या सगळ्या या कार्यभारामध्ये आहात. तर आता नवनवीन बदल काय केले? या मंदिराचं एक खास वैशिष्ट्य आहे, काय सांगाल तुम्ही? परिस्थिती अशी आहे की आज माझं वारीला येण्याचं हे 52 वर्ष आहे. बापरे. तर 1975ला प्रथम ज्यावेळेस आलो आहे आणि तेव्हापासून 1 वर्ष सुद्धा असं माझं बाजूला गेलं नाही. असं कोरोनाच्या कालखंडात अडचणी होत्या, पण मंदिर समितीचा विश्वास असल्यामुळे तेव्हा येण्याची संधी मिळाली. पण पूर्वीच्या काळात आणि आताच्या काळात फार मोठं परिवर्तन झालं. उत्पन्नात सुद्धा मोठा बदल झाला. आणि ज्यावेळेला ही समिती निर्धारित झाली, समिती निश्चित झाली 1985ला, पण तदनंतर 2014ला या समितीला पूर्ण अधिकार अशा प्रकारचा प्राप्त झाला. तेव्हापासून आमच्या मंदिर समितीने अतिशय चांगल्या पद्धतीत
म्हणजे लोकांची व्यवस्था असो, रचना असो, त्यामध्ये कोणाला वारकऱ्याला कोणी त्रास होणार नाही या पद्धतीने. आणि जगाचा मालक असा आहे की जगाचा मालक लोकांची, आता भक्तांची वाट पाहतो. आपल्या घरचे लोक आपली वाट पाहतात पण त्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी, पण जगाचा मालक भक्ताची वाट पाहतो तर त्यांच्या कल्याणासाठी. वाट पाहे उभा भेटीची आवडी. आणि जगात असं आहे की एकच असं आहे, सर्वोत्तम तीर्थक्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडीला. एकच देव असा आहे. सर्वात अनेक तीर्थक्षेत्र जरी असतील, काशी अयोध्यावंती, कांची मथुरा माया गोमती, ऐसे तीर्थे इत्यादी के आहे ती परी सरीने पोहती पंढरी आहे. म्हणजे या पंढरीची बरोबरी कोणी करू शकत नाही. पण आमच्या मंदिर समितीने आज आमचे आदरणीय सन्माननीय अध्यक्ष जे आहेत, सहअध्यक्ष जे आहेत, आदरणीय आमचे गहिनीनाथ बाबा आहेत, आणि त्यांच्या मार्गदर्शनात अतिशय चांगल्या पद्धतीत काम सुरू आहे. आणि विशेष असं वाटलं या 52 वर्षाच्या कालखंडात आदरणीय आमचे या राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊ जेव्हा मुख्यमंत्री झाले 14 मध्ये, तेव्हापासून आमच्या मंदिराला अतिशय आर्थिक सहयोग जो आहे अतिशय चांगल्या पद्धतीत सुरू झाला. तुम्ही काम करा, आम्ही द्यायला तयार आहे. अच्छा, आणि त्याच्यामुळे आज आमची प्रत्येक बाब जी आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीत अशा प्रकारची सुरू आहे. आणि उद्याच्या भविष्यात सुद्धा अतिशय चांगलं काम होईल इतका मला विश्वास आहे. महाराज, तुम्ही इतक्या वर्ष वारीला येत आहात आणि त्या वारीच्या सगळ्या परंपरेमध्ये तुमचं जे येणं आहे, काय आठवणी आहेत त्या हृदय तुमच्या, ज्या तुम्हाला इथे उचंबळून येतात खूप? वारी एक साधना आहे, वारी एक उपासना आहे, वारी एक व्रत आहे. आणि जो मनुष्य आयुष्यात वारी करतो त्याला वैकुंठाचं सुख प्राप्त होतं. तुका म्हणे आम्ही न जाऊ वैकुंठा, जिही देखली पंढरी रे. वारीत येत असताना माणसाला इंद्रिय निग्रह करायला शिकवतो, माणसाला मनोनिग्रह करायला शिकवतो, माणसाला दुःख विसरायला ही वारी शिकवते. आणि पांडुरंगाच्या चरणाला बघितल्यानंतर अवघेची त्रैलोक्य आनंदची आता, चरणी जगन्नाथा चित्त ठेले, माय जगन्नाथ बाप जगन्नाथ, अनाथाचा नाथ जगन्नाथ. वारीतले अनेक अनेक अनुभव, अनेक साक्षात्कार आणि अनेक अनुभव आज आपल्या जवळ या वारीचे आहेत. किती सांगावं आपल्याला तेवढं कमी आहे. म्हणून आम्ही पांडुरंगाच्या मंदिरात आहोत, पांडुरंगाच्या आता चरणाच्या जवळ आहोत. आम्ही पांडुरंगाला एकच मागतो, मरेपर्यंत, शेवटचा श्वास असेपर्यंत विठ्ठल 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 हे नामस्मरण मुखाला यावं. कारण हा सुख सोहळा स्वर्गी नाही, स्वर्गात सुद्धा हे सुख नाही. हेच आम्ही पांडुरंगाच्या चरणी मागेल. या मंदिराचं आणखी एक वैशिष्ट्य असं की रुक्मिणी मातेचं मंदिर वेगळं आहे. खूप कथा वेगवेगळ्या आहेत. हारी हार एकत्र इथे आहे. म्हणजे मुकुटावर चक्क शिवाला धारण केलेलं आहे. काय ती कथा आहे महाराज? परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम असं शास्त्र सांगतं की या मस्तकावर पांडुरंग आहे. जगात एकच देव असा आहे की ज्याच्या मंदिरात गेल्यानंतर, जे पद्मपुराणामध्ये सांगितलंय, रविर्विनायक चंडी ईशो विष्णू सुदैवत, सूर्य, देवी, गणपती, महादेव आणि विष्णू. विठ्ठलाला बघितल्यानंतर हे पाचही देवतेचं दर्शन एका वेळेस होतं. देवाच्या मस्तकाला बघितल्यानंतर परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, देवाच्या तोंडाला बघितल्यानंतर राजस सुकुमरा मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपलिया, कस्तुरी मळवट चंदनाची उटी, रुळे माळ कंठी वैजयंती. देवाच्या बेंबीकडे जर बघितलं तर त्यांनी या सृष्टीला उत्पन्न केलंय, स्थित केलंय आणि विनाश सुद्धा केलेला आहे. आणि देव आदिदेव महादेव देवेशो देववृद्धिरुः. देवाच्या पायाला जर बघितलं, समचरण दृष्टी विठेवरी साजरी, समचरण सरोजम सांद्र नीलांबुधाभम. आणि देवाच्या सगळ्या अंगाला जर बघितलं, नामा म्हणे आई, आई म्हटलंय आई, नामा म्हणे आई, धावलवल आई, बुडतो हे चिंता डोई गाडीमध्ये. की असं एकच देवाचं दर्शन घेतल्यानंतर जगातल्या सगळ्या देवतेचं दर्शन होतं. त्याचं नाव विठ्ठल आहे. म्हणून असं म्हणतात, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी. आणि या विठ्ठलाकडे येताना आम्ही एकटे येत नाही, साधू संत माय बाप एवढा करा उपकार, न्यामज तेथवरी दाखवा दिनाचा सोयरा. साधू संताबरोबर यायचं,
काय यायचं, तुका पंढरीशी गेला पुन्हा जन्मा नाही आला. एकदा जर पंढरपूरला आला त्याला असं म्हणतात, वैकुंठ जावया तपाचे सायाच लागे जीवानाश करणे बहु तया पुंडलिके केला उपकार फेडावया भार पृथ्वीचा तो. आणि म्हणून सगळं जगातलं सुख जर कुठं असेल तर ते पांडुरंगाच्या चरणाच्या जवळ आहे. म्हणून आपण जगात सगळीकडे जाताल पण चरण दर्शन तुम्हाला कुठे एवढं सुलभ मिळणार नाही. यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर सकळाशी येथे आहे अधिकार आंघोळ करून या आंघोळ न करता या जेवून या न जेवता या माझा पांडुरंग वाटपा हे उभा भेटीची आवडी कृपाळू तातडी उताविळ असा माझा पांडुरंग आहे. म्हणून विठ्ठलासारखा देव जगात नाही. म्हणून आज करोडो वारकरी विठ्ठलाच्या पायाच्या चरणावर लीन होण्यासाठी येतात. खरोखर आता आदरणीय मंदिर समितीचे सन्माननीय सदस्य धौंजाळ महाराजांनी सांगितलं की या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे असतील, या राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय श्रीमती सुनेत्राताई पवार असतील. यांनी कारण अजितदादा असताना अर्थमंत्री असताना या मंदिराला भरीव मदत केलेली आहे. त्यामुळे आज असं आपल्याला एवढं देखणं रूप बघायला मिळेल. आणि निश्चितच आदरणीय या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं एक स्वप्न आहे, या मंदिराला आम्ही भूवैकुंठ करू. म्हणजे देव तर भूवैकुंठ आहे पण इथं पाय ठेवल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की मी स्वर्गात पाय ठेवलो, अशी त्यांची इच्छा आहे. आणि म्हणून या समितीला अनुभव आहे की कधी आम्ही पैसे मागायला गेलो तर महाराष्ट्र शासनानं आम्हाला नाही म्हणलं नाही, एका क्षणामध्ये आम्हाला देणगी दिली. त्यामुळे आज आम्ही एवढं देखणं रूप त्यांना प्राप्त करून दिलो. त्यामुळे मी महाराष्ट्र शासनाचेही मनापासून आभार मानतो. आणि त्यामुळे आत्ता महाराजांनी म्हटल्यासारखं मोरे महाराजांनी जी गर्दी होती पहिले एकपट होती ती आता दशपट वाढलेली आहे. आजच आपण बघितलं अर्ध्या किलो सोन्याच्या पादुका आज श्री विठ्ठलाच्या चरणी नाव न सांगता आज आम्ही 100 रुपये दिलो तर पावती घेतो, पण अर्धा किलो सोनं देऊन सुद्धा आज भक्तांनी त्याची एकच इच्छा की मी दिलेलं दान विठ्ठलाच्या चरणाला लागलं पाहिजे. काय भावना असेल त्याचं मोल नाही. अशा भक्ताच्याही चरणावर आम्ही विनम्रतेनं नतमस्तक होतो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. असं हे विठ्ठलाचं अतिशय सुंदर असं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये एक धनीन पुरे गाता रूपदृष्टी न्याहाळिता बरवा बरवा पांडुरंग कांती सावळी सुरंग असा विठ्ठल उभा आहे की ज्याला बघितल्यानंतर पाहता लोचन सुखावले सुख डोळियाची भुगन नवजे माझ्या असे विठ्ठल उभा आहेत. त्यांच्या चरणी नतमस्तक होतो. तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो की आज आपण इतक्या व्यापात श्री क्षेत्र पंढरपूरला आलात. पंढरपूरला यायला सुद्धा पुण्य करावं लागतं. तुका म्हणे आम्हा अनाथ हा कारण आहे पंढरी निर्माण केली देवे. देवानी पंढरपूर निर्माण केलंय, माणसांनी निर्माण केलं नाही. म्हणून इथं यायला जसं काट्यानं काटा काढावा लागतो तसं पुण्यानं पुण्यवानाच्या जवळ जावं लागतं. म्हणून आज आपण पांडुरंगाच्या जवळ येतो. एवढंच आपल्याला सांगतो. आपण आज माझी मुलाखत घेतलात त्याबद्दल मनापासून आपले आणि आपल्या चॅनलचे हृदयपूर्वक आभार मानतो. दादा, हे जे पंढरपूर आहे ना, ही विठू माऊली अशी आहे की भक्तांचं वाट पाहते अर्थपणे. म्हणजे पुंडलिकासाठी इथे आली विठू माऊली. आणि इथे आपण पाहतो की नामदेवांची पायरी आहे. तुकोबा राय ज्ञानोबा माऊलीची वाट बघते, कधी कोणासाठी पीठ दळते, कधी कोणासाठी रांजण भरते. असा हा देव आहे. काय सांगाल तुम्ही या सगळ्याबद्दल? खरं तर पांडुरंग हा रंजल्या गांजल्यांचा आहे काय. आणि आपण म्हणतो ना, उदंड पाहिले उदंड ऐकिले उदंड वर्णिले क्षेत्र महिने ऐशी चंद्रभागा ऐसे भीमा तीर ऐसा विटेवर देव कोठे. खरं तर या जगात गुरु तुकाराम महाराजांनी म्हणलं, भारतातलं नव्हे जगातलं एकमेव हे संस्थान आहे आणि एकमेव हा पांडुरंगाचं हे स्थान आहे की जिथं सगळ्यांना प्रवेश आहे. रंजले गांजले श्रीमंत असू गरीब असू यारे यारे लहानथोर याती भलते नारी नर न करावा विचार न लगे चिंता कोणाशी. कशाची चिंता न करता कुठलाही अभक्त असल भक्त असल
तो या ठिकाणी दर्शनाला येतो आणि पांडुरंगाच्या पायावर नतमस्तक होतो. आषाढीच्या निमित्ताने महाराज काय नेमकी तयारी चालू आहे? कारण एकादशीला आता लाखो भक्त येणार आहेत आणि मग VVIP सुद्धा येतात दर्शनासाठी. व्याकुळ होऊन विठ्ठलाच्या दर्शनासाठी लाखो भक्त चालत येतात इथे. काय नेमकी तयारी आहे आषाढीच्या दृष्टीने? ज्यावेळेस इथे येतात त्यावेळेला मंदिर समिती आणि प्रशासन अतिशय संयुक्तपणे आलेल्या वारकऱ्याची सर्वतोपरी सेवा करण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळेला आल्याबरोबर लोक ज्यावेळेला बारीला लागतात, बारी म्हणतो आपण, दर्शन बारी लागतात, त्यावेळेस पत्रा असेल, व्यवस्थित लोकांना अडचण येणार नाही, तिथे हवा लागेल. आणि किंबहुना आणखी काही मंडळींनी, आमच्या भाविक मंडळींनी तिथे अन्नदान सुद्धा ठेवलं आहे. आणि रस्त्याने ज्यावेळेला आपण प्रवासाला प्रारंभ करतो वारीला, त्यावेळेला मंदिर समितीने त्यांना खिचडी असेल, पाणी असेल, सर्व व्यवस्था जी आहे ही चांगल्या प्रतीत ठेवलेली आहे. मग आरोग्याचा विषय असो, त्यांचा प्रत्येक बाबी जी आहे, किंबहुना या प्रेमायसेसमध्ये कोणी अडचण जरी आली तर त्या पद्धतीने मंदिर समिती त्यांना आर्थिक सुद्धा सहयोग अशा प्रकारे देतो विमा या पद्धतीने. आणि आतमध्ये आल्यानंतर या लोकांना थकून येतात, भागून येतात, कधी कधी 10 तास 12 तास बारीला असतात, पण ज्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंगाच्या पुढे उभे राहतात आणि ज्यावेळेला त्या पांडुरंगाच्या चरणावर हात लागतोय त्यावेळेला 24 तास अर्धा तास किती वेळ असेल तरी त्यातून तो त्यांचा थकवा निघून जातो आणि मंदिर समिती सर्वतोपरी त्यांची सेवा करते. अशी आजची परिस्थिती आहे. महाराज आषाढीला आणि एक वारी असते, एक परतवारी पण असते. ही जी प्रथा आहे ही नेमकी काय आहे आणि कशी सुरू झाली आणि आता त्यामध्ये बदल काय काय होत गेले? नाही, नियमात काही बदल होत नाही. वारीच्या व्यवस्थापनेत बदल होईल, पण वारीच्या नियमात बदल होत नाही. माऊली कधी निघणार, जगद्गुरू कधी निघणार, यांच्या तिथ्या ठरलेल्या आहेत सगळ्या. त्या तिथीलाच निघणार. सप्तमी असेल, अष्टमी असेल, त्या तिथीला निघणार. त्यांची जी गावं आहेत त्या गावाला जाणार. रस्त्यातले कीर्तन सगळे व्यवस्थित होणार. आणि त्यानंतर वारी ज्यावेळेस पंढरपूरला येते ही दशमीला रात्री येते. दशमीला पालखी येत असताना सुद्धा नामदेवराय पालखीला आणायला जातात, माऊलीला आणायला. हा सुद्धा एक खूप सुंदर असा प्रसंग आहे. त्यानंतर पंढरपुरात आल्यानंतर त्यांचे सगळे नियम आहेत आणि सगळ्या पालख्या पौर्णिमेला पादुका घेऊन मंदिरात येतात आणि विठ्ठलाची भेट घेतात. फार एक नयनरम्य असा तो सोहळा असतो. ते पौर्णिमेचा काला घेऊन मग सगळ्या पालख्या जिकडे तिकडे जातात. आणि हे जात असताना मी अजूनही सांगतो, व्यवस्थापनेत बदल होऊ शकतो, नियमात काही बदल होणार नाही. त्यामुळे सगळ्या पालख्या या नियमानेच चालतात. आणि मंदिरात सुद्धा आज दर्शन असेल तर मला वाटलं द्वादशीला येऊन पादुकाचं दर्शन घ्यायचं, घेऊ शकणार नाही. तुम्ही पौर्णिमेलाच यावं लागेल. तुमची वेळ ठरलेली आहे. मंदिर समिती स्वागताला थांबते, त्यामुळे स्वागत करून आपल्याला दर्शन देऊ. तुम्ही सगळे इतके विद्वान आहात, वर्षानुवर्ष माऊलीची सेवा करता आहात. वारीबद्दल आणि या संस्कृतीबद्दल तुम्हाला जर एक एक श्लोक म्हणा, ओवी म्हणा, अभंग म्हणा, असा काही आतून स्मरत असेल तर तो मला आमच्या दर्शकांसाठी हवा आहे. हेची व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास, पंढरीचा वारकरी, वारी चुको न दे, होईन भिकारी, पंढरीचा वारकरी, हाची माझा नेम धर्म, मुखी विठोबाचे नाम, हेची माझी उपासना, लागो संतांच्या चरणा, तुका म्हणे देवा, करीन ती पोलीस. एकच मागतो, मरेपर्यंत वारी कधी पांडुरंगा आमची. तरुण पिढी पण इथे मोठ्या प्रमाणावर येते, शिकले सवरलेले लोक येतात, त्यांना काय संदेश द्याल? कारण आज ही गरज आहे महाराज. कारण ज्या पद्धतीने सगळा आधुनिकतेचा रेटा चालू आहे, कुठेतरी मनशांती हरवलेली आहे. ते सगळं आपलं जे आहे भारतीय संस्कृती, परंपरा, श्रद्धा, त्याच्यासाठी काय संदेश? असं म्हणतात, पंढरपूरला यायचं जर असेल, होय होय वारकरी, आणि पाहे पाहे रे वारकरी हो. वारकरी दोन अंगाने होतो, एक अंतरंगाने वारकरी होतो, एक बाह्य अंगाने वारकरी. जो बाह्य अंगाचा वारकरी होतो, आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी हार गळा गोपी चंदन टिळा. त्याला रोज भगवंताचं नामस्मरण घेतलं पाहिजे, एकादशीचा व्रत केला पाहिजे, पंढरपूरची वारी केली पाहिजे, चंद्रभागेचं स्नान केलं पाहिजे,
प्रदक्षिणा केली पाहिजे. कीर्तन करता आलं तर कीर्तन केलं पाहिजे, नाहीतर कीर्तन ऐकलं पाहिजे. गळ्यात पवित्र अशी तुळशीची माळ घातली पाहिजे, नाही घातलीच पाहिजे. एकादशीचा व्रत केला पाहिजे, नाही केलाच पाहिजे. आणि भगवंताचं अखंड नामस्मरण त्या दिवशी केला पाहिजे. जोपर्यंत आपल्याला गुरुनी उपदेश दिलाय, आपण गुरुनी दिलेलं नामस्मरण करायचं. नंतर तुकोबारायांनी आम्हाला उघडा मंत्र सांगितलाय, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, या विना आणि का असता पै साधन वाहत असे आण विठोबाची. माऊलीने सुद्धा आपल्या ज्ञानेश्वरीत सांगितलंय, कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे विठ्ठल प्रबंध, माझी आत्मचर्चा विशद दंडगाती. म्हणून वारकरी जर झाला, माळकरी जर झाला तर त्याला व्यसनापासून मुक्त व्हावं लागतं. त्याला दारू पिता येत नाही, मांस खाता येत नाही, जुगार खेळता येत नाही, अवैध धंदे कुठलेही करता येत नाहीत. त्याला ज्ञानेश्वरी वाचलीच पाहिजे, गाथा वाचलाच पाहिजे, जी एकनाथी भागवताचं पारायण केलंच पाहिजे. ज्याला वारकरी संप्रदायाची प्रस्थानत्रयी म्हणतो, त्याचं चिंतन मनन निदिध्यासन आत्मचिंतन हे केलंच पाहिजे. त्याच्यानंतर एकादशीचा व्रत केला पाहिजे. किती जरी मोठा वारकरी राहिला आणि किती लहान जरी वारकरी राहिला तर त्याच्यात भेदभाव नसतो. पंढरीच्या लोकांनाही अभिमान आहे, पाया पडती जण एकमेका. म्हणून जगात सगळं होणं सोपं आहे, वारकरी होणं, अंतरंगातून वारकरी होणं म्हणजे काय आहे. लाली मेरे लाल की जित देखो लाल, वा वा वा. लाली देखन मै गई मै भी हो गई लाल. देव पाहावयाची गेलो देवाची होनी नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करे. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ व्हावो, चरण न सोडी सर्वदा आण तुझी पंढरीनाथा. आम्ही मागतो काय देवाला? पंढरीचा वास, चंद्रभागे स्नान, अनेक दर्शन विठोबाचे. एका जन्मात नाही, हेची मज घडो जन्मोजन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे. मुखी सदा नाम संताचे दर्शन, जनी जनार्दन ऐसा भाव. नामा म्हणे तुझे नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सततम कीर्तयंतो माम यतंत्रश्च दृढपुताः, नमस्यन्तश्च माम भक्त्या नित्ययुक्ता उपासते. तरी कीर्तनाचे नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, हे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमा अवघळा आणली, तीर्थे ठायावरोनी उठवली, यमलोकाची कोटली राहटी हा घवी. असं एकच म्हणून परमेश्वराला मानलंय. आयुष्यात काही होऊ देऊ नको. सत्ता, संपत्ती, कीर्ती, ऐश्वर भाग्यानं तुला मिळेल, पण पंढरीचा वारकरी व्हायला जन्म जन्मांतरीचं पुण्य करावं लागेल, तरच तो वारकरी होतो. पांडुरंगाला एकच मागणं आहे, देवा इथं तुझा सहअध्यक्ष म्हणून तुझ्या चरणाजवळ घेऊ नकोस, तुझ्या दासाचाही दास, येणाऱ्या वारकऱ्याचा नौकर म्हणून तुझ्या चरणाच्या जवळ घे, एवढंच मागतो. वा वा वा, बहुत फार फार सुंदर. खरं यानंतर काही बोलू नये, फक्त दादांचं एक जे व्रत आहे हरित वारीचं, दादा तुम्ही गाथा वन जागोजागी सुरू केलेली आहेत, ती सगळीकडे त्याचा प्रसार व्हावा असा तुमचं चालू आहे, त्याबद्दल एक सांगा. खरं तर 2015 पासून आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं. आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये आपल्या महाराष्ट्राचे त्यावेळचे मुख्यमंत्री आणि आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत निर्मला अभियान सुरू केलं. म्हणजे वारकऱ्यांसाठी तात्पुरती शौचालय. आणि त्याचा परिणाम असा झाला की अक्षरशः म्हणजे वारीमध्ये जे जलजन्य वायुजन्य जे रोग पसरायचे त्याचं प्रमाण कमी झालं. आणि ज्या वाळवंटामध्ये विष्टीचा सडा पडलेला असायचा, दुर्गंधीचं साम्राज्य असायचं, त्या वाळवंटामध्ये आज फुलांचा सडा पडतोय आणि रांगोळ्यांचा सडा पडतोय. हे खऱ्या अर्थाने परिवर्तन झाले. आता एक अंगाने हे झालं. दुसऱ्या अंगाने आपण पाहतो पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे दिवसेदिवस तापमान वाढते, टेम्परेचर वाढते आणि वारी करणं वारकऱ्यांना अशक्य व्हायला लागले. लक्षात घ्या. का तर काही जवळजवळ 10% वारकरी अनवणी पायाने वारी करतात.
आणि टेम्परेचर वाढल्यामुळे ते करू शकत नाही. म्हणून पुढचा उपक्रम मंदिर समितीच्या वतीने हरित वारीचा आहे. आणि मंदिर समितीच्या वतीने शासनाला मंगळवेढा ते पंढरपूर असा 23 किलोमीटरवर 9,200 वृक्ष लावून मंदिर समितीच्या वतीने हा पायलट प्रोजेक्ट शासनाला दिलेला आहे. आणि सगळे संतांच्या पालखी महामार्ग शासनाने अतिशय सुंदर असे पालखी महामार्गांचं रुंदीकरण केलेलं आहे. अतिशय सुंदर पालखी महामार्ग झाले. पण त्याच्या दुतर्फा देशी झाडं लावून हे संत विचाराची वाट हरित केली पाहिजे. तर खऱ्या अर्थाने ही वारी परंपरा अखंडित राहील आणि एक जी तरुणाई त्याकडे आकर्षित होती ती तरुणाईला ते सहज शक्य होईल असं मला वाटतं. खूप 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 धन्यवाद. तुम्ही या, मला माहिती आहे खूप व्यस्तता आहे. आम्ही आपले मनापासून धन्यवाद मानतो, कारण वारकऱ्यांचा संदेश हा आज आपण जगापर्यंत पोहोचवत आहे. या निमित्ताने अजून तुमच्या या चॅनलमुळे आम्हाला 10 वारकरी मिळतील. आम्हाला 1 वारकरी मिळाला तरी खूप आनंद आहे, पण एवढे वारकरी आपल्यामुळे मिळतात. आपण एवढी व्यस्तता सोडून पंढरपूरला आलात, आम्हा मंदिर समितीच्या तिघांची मुलाखत घेतलात, त्याबद्दल मंदिर समितीकडून आपले मनापासून मी आभार मानतो आणि रजा घेतो. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर पंढरपूरच्या वारीच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला वेगवेगळे वारीमधले जे क्षणचित्र आहेत ते दाखवतो आहोत. आज भाग्य आमचं आहे की साक्षात पांडुरंगाच्या मंदिरामध्ये, प्रांगणामध्ये मंदिर समितीच्या, केवळ ते समितीवर आहेत असं नव्हे तर त्यांनी आयुष्य खर्ची घातलंय. हो, त्यांचा दर्शनाचा योग आला. तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, कारण वारकरी संप्रदायाचा हा आत्मा सगळीकडे पोहोचणं गरजेचं आहे. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुर्तास मी या सगळ्या संत महंतांसह आपली रजा घेते. धन्यवाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.